नमस्कार मित्रांनो, मराठी यात्रा चॅनल मध्ये मी आपले हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करत आहे. चला तर आनंद सागरामध्ये जाऊन आपण आनंद सागराची मज्जा घेऊ आणि वेगवेगळ्या चित्रीकरणाचे तुम्ही लाभ घ्या. या प्रवेशद्वाराची जे खालची पायरी आहे ती आपण ओलांडलेली आहे आणि आता आपण तिकीट काउंटर कडे चाललो आहोत. तर तुम्ही बघू शकता की इकडे लोक जे या लाईनीमध्ये चालत आहे तिकडेच हे मोठं आपल्याला तिकीट काउंटर दिसत असेल. सध्या प्रवेश निशुल्क आहे तरी आपण तिकीट काउंटरच्या बाजूला निघून जाऊ. सध्या फ्रीमध्ये चालू आहे तर फ्रीचा पुरा फायदा घ्यायचा ना भाऊ. जे अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी यांनी अशी सुविधा केलेली आहे. इथं जी व्हीलचेअरची सुविधा आहे. आता आपण आनंद सागराच्या मेन गेट जवळ आलेला आहोत. इथूनच आपल्याला गेटमध्ये एंट्री घ्यावी लागेल. इथं बघू शकता तुम्ही की जे पाणी किनारे आहे इथं पाण्याची व्यवस्था पण ठेवलेली आहे. गेट मधून आत जाताना सर्वप्रथम आपल्याला श्री संत दर्शन मंडप आपल्याला दिसत आहे. सर्वात पहिले आपण या मंडपाचं पूर्ण दर्शन घेऊ, पूर्ण जण दाखवून देऊ आपण. हा असा इथला नजारा आपल्याला बघता येईल. खूप सुंदर आणि शांतिप्रिय असा हा एरिया आपल्याला खूप सुंदर वाटत आहे. बघू शकता श्री गजानन माऊलींची मूर्ती आपल्याला समोर दिसत असेल. ही सर्व लोकप्रिय आणि शांतिमय अशी मूर्ती आपल्याला बघण्याची संधी मिळाली. यासाठी आपण शेगाव संस्थान व आनंद सागरांचे दिलगीर आहोत. इकडे तुम्ही बघू शकता की इथं जे दोन झरणे बनलेले आहेत त्या झरण्याचं पाणी असं वाहता वेळेस तुम्हाला दिसणार आहे. आणखी एक झरणा आहे. आणखी एक झरणा आहे हा पण तुम्ही बघू शकता. गेटच्या बाजूला बनलेले दोन्ही झरणे खूप सुंदर दिसत आहे. इथून तुम्ही बघू शकता की श्री संत गजानन महाराज आनंद नगरीमध्ये जे काही स्मारक बनलेले आहेत इथं बघण्यासाठी लोकांची गर्दी पण खूप आहे. हे तुम्ही बघू शकता. आता आपण आध्यात्मिक केंद्राकडे जाऊ आणि पाहू तिथं काय काय बनलेलं आहे. तर इथं तर मला मंदिर दिसत आहे. तर चला आता आपण आध्यात्मिक मंदिराच्या जवळ जवळ आलेलो आहोत. गार्डनचा परिसर आपण बघत शकता. किती सुंदर आणि स्वच्छता राखलेली आहे इथं. आपण आता मंदिराच्या जवळपास पोहोचलेलं श्री साक्षी विनायक मंदिर असं नाव आहे. त्यामध्ये आपले गणेश भगवान विराजित आहेत. बघू शकता. त्याच्या आतमध्ये काही दिसत नाही आहे मला. आता आपण आनंद सागरामधल्या तलावाकडे जाण्याचे ठरवले आहे. तर तुम्ही बघू शकता त्या तलावाकडे आपण चाललो आहोत. इथं गर्दी बघू शकता तुम्ही. एवढी काही गर्दी नाही इथं. जे पहिले जे गर्दी राहत जाय त्याच्यापेक्षा कमीच गर्दी दिसून राहिली. तर चला आपण आनंद सागरामधला तलाव बघू. आनंद सागर हे बऱ्याच दिवसापासून बंद होते. आता निशुल्क सेवा सुरू झालेली आहे इथं. सध्या तर ते निशुल्क किती शांतिमय आणि किती सुसज्ज असा बांधलेला हा तलाव. मनाला शांती लाभणारे इथं देखणे असे ब्रिज हे तुम्ही समोर बघू शकता. तर एक ध्यान केंद्र बी आहे. ते स्वामी विवेकानंदांच्या नावानं आहे. मित्रांनो बघू शकता की इथं ट्रेनची सध्या सुविधा बंद आहे. ही ट्रेनची सुविधा पण लवकरात लवकर सुरू होणार आहे. ट्रेनने आपल्याला सर्व काही आपल्याला पाहायला मिळत असलं पाहिजे होतं, परंतु आता बंद असल्या कारणाने
इथं मिळत नाही आहे. पॅसेंजरला बसायची व्यवस्था इथून होत होती, परंतु आता सध्याचं कामकाज चालू आहे म्हणून हे बंद ठेवलेलं आहे यांनी. चला तर आपण समोर काय काय आपल्याला मोफत भेटेल ते आपण पाहायचा प्रयत्न करू. ते तुम्ही पाहू शकता, जे लंब दुरीवरती तुम्हाला गेट दिसून राहिलं, तिथं आम्ही जाऊन त्या गेटची बी छानबीन करणार आहोत. त्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे यांनी. येणाऱ्या जाणाऱ्यांना जे कोणी बी आपले भक्त इथं येत आहेत ते पाण्याचा आस्वाद घेत आहेत. आता आपण आध्यात्मिक केंद्राच्या आतमध्ये जाऊ आणि पाहू तिथं काय काय आपल्याला पाहायला भेटणार आहे म्हणून. आतमध्ये मोबाईलचा प्रवेश नाही म्हणून मी गेटवरून व्हिडिओ घेत आहे. आनंद सागरामध्ये तुम्हाला शालेय मुलांचं जे डिसिप्लिन बघायचं असेल तर हे बघा, हे काही शालेय मुलं आलेले आहेत आनंद सागराचा आनंद घेण्यासाठी. तुम्ही समोर मी बघू शकता की तिथं पण तुम्हाला भरपूर असे विद्यार्थी दिसणार आहेत की जे आपली शाळा आज सुट्टी आहे का काय सांगा, परंतु ते आलेले आहे. तुम्हाला त्या गेटवर जे गर्दी दिसून राहिली, हे बघा, आनंद सागर बघण्यासाठी या शालेय विद्यार्थ्यांचं जे इथं आगमन झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता. पूर्णांनी आपली पाणी सुविधा स्वतःच घेऊन सोबत आलेले आहे ते मुलं. हे इथं पाणी पिण्यासाठी इथं लेकरांची गर्दी तुम्ही बघू शकता. हे शाळेय विद्यार्थी आहेत आणि कुठल्या शाळेमधून आलेले आहेत तुम्ही बघू शकता. कसे आपल्याला विचार करत आहेत.